आणा आणि येऊ नका घरी घेतल्याशिवाय. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया स्लोली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आता जस्ट खाली उतरली आहे कारण मला ना भाजी घ्यायची. संध्याकाळी आम्ही येतो ना तेव्हा भाजी संपलेली असते. तर आज घरी येतं म्हटलं सकाळी सकाळी भाजी घेऊन येऊया. मला पालेभाजी खायची इच्छा झाली आता खूप. आणि मग ते कशा संपतात ना. वातावरण बघा कसं आहे. पुढा पाऊस, विचित्रच वातावरण आहे. आभाळ आलं आहे, काय कळत नाही. थोडं सकाळी धुकंसारखं वाटलं होतं थोडं. तर म्हटलं आता जाऊन येऊया पटकन. दूध वगैरे पण संपलं आहे आणि जरा खाली राऊंड पण होईल. 30 तर बघा सगळ्या पालेभाज्या यांच्याकडे येतात सकाळी सकाळी मस्तपैकी घ्यायला. आता मी उतरली आहे खाली. मेथी घेतली, कोथिंबीर घेतली. आज मला पालेभाजी खायची खूप इच्छा झाली आहे, त्याच्यासाठी खाली उतरली. एवढी भाजी घेऊन येता येता आपणा बाजारमध्ये गेले. दूध, दही असं छोट्या मोठ्या गोष्टी पण घेतल्या आणि आता निघाली. मस्त हिरव्या हिरव्या भाज्या घेऊन आली. भाज्या खाण्यापेक्षा ना जेव्हा आपण त्या भाज्या घ्यायला जातो ना तेव्हा ते अशा मांडलेल्या असतात ना, ते कलरफुल. इकडे टोमॅटो, इकडे हिरव्या भाज्या, तिकडे कोबी आणि त्यांची अरेंजमेंट असते ती बघायला पण मला खूप मजा वाटते. तर आज संध्याकाळी करायची मेथी. आता सकाळचा डबा करून झालेलाच आहे, त्याच्यामुळे भाजी चपाती झालेली. मला संध्याकाळी मेथीची भाजी आणि भाकरी खायची. भांड्यांचा आवाज येतोय ना, तुम्हाला कळलंच असेल कोण आहे आतमध्ये. सकाळी भाजी घेऊन आले, त्याच्यानंतर जरासं माझं थोडीफार काही कामं केली, जेवले मस्त आणि मस्त आराम केला. कारण तुम्हाला माहिती आहे ना, सुट्टी असली की दुपारचा आराम होतोच. आणि मग उठून मी काय केलं, आज पहिल्यांदा सगळ्या साड्या काढल्या, त्या ज्या दिवाळीत घेतलेल्या त्या सगळ्या फॉल बेडिंगला आणि त्याचे ब्लाऊज शिवायला टाकले. आणि आता घरी आले तोपर्यंत, कारण आज आहो ना म्हटले मला वेळ होईल जरा, तर म्हटलं त्यांना वेळ होणार आहे तर मग माझं पण काम करून येते. कारण ते घरी आले की मी लागते ना चहा वगैरे घ्यायला, बरोबर ते जाणार होते बाहेर. तर म्हणे मला थोडं उशीर होणार बाहेर, म्हणजे कशासाठी, शॉपिंगसाठी असे म्हणाले होते. तर मी माझं ते टेलरकडे ब्लाऊज वगैरे म्हटलं तर शिवायला दिवाळी झाली त्याच्यामुळे आता आपल्याला मिळते. दिवाळीत तर मी काही शिवायला टाकलेच नव्हते, गर्दी असते तरीसुद्धा त्याच्याकडे लोक येतच होती. म्हटलं जाऊ दे, मला ते कधी द्यायचं तेव्हा. ते एक काम झालं माझं. आणि आता छानपैकी देवाला बत्ती लावली आहे, झाली आहे 3 सांज. आता आहोंचा फोन आलाय, मी येतोय, चहा ठेव. आता चहा ठेवते. कुठला रेड? रेड आकाशच्या याच्यामध्ये आहे का? तसाच हवा आहे तुम्हाला सेम? स्पेशल माणसाची स्पेशल चॉईस. हा घेऊन जा पॅटर्न, त्याला दाखवा मला असा पाहिजे म्हणून. चहा घेत आता आमच्या गप्पा रंगल्यात. गप्पा म्हणजे काय, ही चर्चा की 45 किंवा 50 नंतर आपण आपलं लाईफ काय बऱ्यापैकी सेट झालेलं असं आपण जीवन जगायला पाहिजे आनंदाने. आपल्या आवडी निवडी जपल्या पाहिजेत, लाईफ एन्जॉय केलं पाहिजे. आपण कधी कधी म्हणतो मी हे झाल्यावर करेन, मी रिटायर झाल्यावर करेन, माझं हे काम झाल्यावर करेन. आयुष्याचा काय भरोसा नाही, उद्याचा दिवस कुणी पाहिलाय. तर मग आहे तो दिवस एन्जॉय करा, चांगलं खा, चांगलं राहा, चांगले कपडे घाला. मी त्यांना सांगते तुम्ही घेऊन या काय ते, स्वतःसाठी जगा. घरातला करता पुरुष नाही, मी फॅमिलीसाठीच करत असतो. आणि म्हटलं तर भरपूर स्ट्रगल केला, आता थोडंसं लाईफ आपल्यासाठी जगूया. काम तर आपण करतोच प्रामाणिकपणे. कोविड नंतर हे माझे विचार अगदी पक्के झाले. आणा आणि येऊ नका घरी घेतल्याशिवाय. हो गेली, अजून आकाश आला नाही. मी म्हटलं तोपर्यंत आपण आपल्या किचनमधली कामं आटपूया. ते मला म्हणत होते येतेस का माझ्यावर, तर मी म्हटलं नाही तुम्ही जाऊन या, तोपर्यंत मी सगळं का त्यांच्यावर. शॉपिंग करायचं म्हणजे ना खूप पेशन्स लागतात आणि ते माझ्याकडे नाही आहे दादा. त्याच्यापेक्षा म्हटलं मी घरी थांबते, तुम्हाला कळेलच नंतर. आज बनवायची बटाटा भाजी, इच्छा झाली. अहो म्हणाले बटाटे भाजी बनव आणि मी येतो. तोपर्यंत गेले आता शॉपिंग. पसंतच पडत नाही ना त्यांना काय नेहमीसारखंच. तुम्ही म्हटलं असाल काय बोलली ही अहोंना घेतल्याशिवाय कधी परत येऊ नका. अरे त्यांना मी किती दिवस झालं सांगते तुमच्यासाठी काहीतरी खरेदी करा, शॉपिंग करा. पण दिवाळी होऊन गेली आता, तर म्हटलं आता तरी करा शांतपणे. पण त्यांचं कसं आहे माहितीये का, त्यांना ना काही पसंतच पडत नाही. एखादी गोष्ट म्हणजे मी कशी गेली ना मार्केटमध्ये, मला आवडलं ना की माझे 15-20 मिनिटात सुद्धा माझी खरेदी, 15-20 मिनिटात सुद्धा मी 4-5 साड्या घेऊन टाकू शकते. नजरेत आवडलं. त्यांचं तसं नसतं, त्यांना खूप एक गोष्ट घेण्यासाठी ते 10 वेळा फिरतात, बघतात, पसंतच पडत नाही. 2 वेळा त्या ठिकाणी, म्हणजे आज जाऊन आले, आज पण पसंत नाही पडलं.
तर आता मी त्यांना म्हटलं घेतल्याशिवाय येऊ नका. म्हटलं असं कसं चॉईस होत नाही, असं कसं आवडत नाही, इतकी दुनिया घेते तुम्हालाच कसं काय पसंत पडत नाही. म्हणून ना मला त्यांच्यावर शॉपिंग करायला खूप भीती वाटते. भीती वाटते म्हणजे मी किती वेळा गेली आणि परत हात हलवत आली अशी. ते म्हणतात नाही बरोबर नाही, बघू आता दुसरीकडे. मला नाही जमत बाबा, दुसरी नाही, समोर जे आहे ते घ्यायचं. त्यांना म्हटलं आता घेऊन या. म्हटलं सा घेतल्याशिवाय येऊ नका. म्हणाले मला बटाटा भजी बनव. हा म्हटलं भजी बनवते तुमच्यासाठी, पण तुम्ही काहीतरी घेऊन तरी या. त्यांना हवंय सदरा, पण तो कसा हवाय, तर नॉर्मल सदऱ्या कसे असतात. मी तशी दिवाळीला आकाशला आणलं तेव्हा मी म्हणत होते, तेव्हा त्याला नाही पसंत पडला. म्हटलं जा शोधा आणि घेऊन या. मराठी बटाटा भजी. आणि सकाळी तर मेथीची भाजी आणलीच होती, मला मेथीची भाजी खायचीच आहे, ती पण झाली आहे बनवून. तर हे काचऱ्या करून ठेवते आणि तुला आले गरम गरम भजी खायची आहे. हे मेथीची भाजी तयार आहे, डाळ रेडी आहे, आता फक्त भजी बनवायची. बऱ्याच दिवसांनी भजी खाणार आहे आम्ही. कळलं का मंडळी? माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळलं असेल. अहो काही न घेताच परत आलेले आहेत नेहमीप्रमाणे. काय करावं बरं आता, जाऊ देत. का म्हणलं त्यांना, म्हटलं काय भजी खाण्यासाठी पळत पळत घरी आलात की काय, काय बघितलं की नाही. म्हटले काय करणार, तुझ्या भीतीने गेलो आणि आलो परत. खरं म्हणजे मला आला होता राग, पण आता काय करणार, काय बोलूही शकत नाही ना. थोडी मला काय हवं होतं, मी त्यांच्यासाठी मला राग येतोय की त्यांनी स्वतःला काय आणलं नाही. जाऊ दे, काही माणसं असतात अशी, सोडून द्यायचं. चला आम्ही आपली गरमागरम भजी करायला घेतली. तेवढ्यात आकाश आला. मग त्यालाही म्हटलं अरे बघ ना असं पप्पांनी केलं. तो म्हटला तुला माहिती आहे ना मम्मा, जाऊ देत घेतील ते. बटाटा भजी खाएगा क्या तू? भाजी आकाशला पण आलं की चहा लागतो. मग अहोंचं पण आता मलाही ठेव त्याच्यासोबत. म्हटलं हो ठेवते. खरं तर राहुलना किचनमध्ये यायचं होतं, पण मी त्यांना बोलले ना की तुम्ही का नाही आणलं. मला थोडा रागच आला होता ना, त्याच्यामध्ये अजून तरी काही आलेले नाहीत. पण ते बघा 100% येणार. ह्याच्यामध्ये पण मी काय केलं म्हणजे कोबी कापून टाकला, कारण थोडी बटाटी भाजी झाल्यावर ना थोडंसं पीठ उरलं होतं. तर म्हटलं चला बघा आले त्यांना भजी खायची होती. तर ते असे येतात किचनमध्ये आणि त्यांनी एक मिरची दिली मला. ती मिरची त्यांना लागते तळून. मिरची तिखट लागतं भरपूर. सारखा फ्रीज उघडायचा बघायचा आणि किचनमध्ये डोकायला शिवाय त्यांना काय चैन पडणार नाही. शेवटी ते विचारे आले आणि त्यांनी आता भजीचं खायची त्यांना इच्छा झाली होती ना, कारण मला माहिती आहे गरम गरम भजी करता करता खायला त्यांना खूप आवडतं किचनमध्ये येऊन. तर आता त्यांना चहा आकाशला वगैरे दिला. पण ही बटाटा भजीपेक्षा ही कोबीची भजी आहे ना इतकी छान झाली ना की सगळ्यांना तीच जास्त आवडली बटाटा भजीपेक्षा. म्हटलं आता पुढच्या वेळेला ती करेन कोबीची भजी. आणि अहोंसाठी स्पेशल एक मिरची, अशी त्यांना हिरवी मिरची जेवणात पण लागतेच. आकाशला चहा दिला. आम्ही लवकर जेवतो, तो थोडा नंतर जेवतो. आम्हाला कसं 8-8:30ला जेवायची सवय. तर मस्तपैकी वरण भजी मेथीची भाजी सलाड भाकरी असा बेत आहे. आकाश नंतर जेवतो कारण तो येतोच उशिरा ना, त्याच्यामुळे तो म्हणतो तुम्ही जेवून घ्या, तुमची वेळ चुकवू नका. आणि जेवताना आम्ही ना हास्यजत्रा बघत जेवतो. आणि मी एवढी हसत होते, मला म्हणतं जेवताना कशाला हसते, ठसका लागेल. तर याच नोटवरती आजच्या व्हिडिओचा एंड करते. आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, त्याच्यामुळे काय होतं मोटिवेशन मिळतं. भेटूया पुन्हा असेच. बाय, टेक केअर.